दोस्तों, जय भीम, जोहार, जय शिवराय। मैं राकेश और आप देख रहे हैं हमारा यूट्यूब चैनल। आप जानते हैं 8 तारीख से नागपुर में हिवाड़ी अधिवेशन शुरू हुआ है और हिवाड़ी अधिवेशन के चलते पूरे महाराष्ट्र से जो लोग हैं अपनी मांगे मनवाने के लिए यहाँ पर में पहुँचते हैं। और ये यशवंत स्टेडियम है, यहाँ पर में आप देख सकते हैं कि मांजराई नगर से कुछ नागरिक कृति समिति के लोग यहाँ पहुँचे हुए हैं। क्या मांगे हैं, बात करते हैं इनसे। तो बात करते हैं उनसे। काय नाव आहे तुमचा? राजेंद्र गोविंद साळवे जी। काय मागण्या आहे? मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत खराडी पुणे या ठिकाणी 23/4/2025ला बिल्डर विवेक पाटील आणि त्याच्या सहकारी यांनी एक कट कारस्थान रचून बोगस SRA राबवण्यासाठी त्या झोपडपट्टीला आग लावण्यात आली आणि त्याच्यामध्ये 2 जणांचा मृत्यू आणि 100 झोपड्या जळून खाक झाल्या। तेव्हापासून गेली 7 महिने दररोज 11 ते 12 त्या जळीतग्रस्त ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक बेमुदत धरणे आंदोलन करतात। आंदोलनामध्ये 30 तारखेला आंदोलन सुरू झालं 30/4 आणि 13/5ला जिल्हाधिकारी पुणे यांनी संबंधित अधिकारी वर्गाची एक बैठक घेतली। सदर बैठकीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बोगस SRA आणि नागरिकांचा विरोध असल्यामुळे कायद्यानुसार हा SRA प्रकल्प राबवता येणार नाही असे स्पष्ट निर्देश त्या प्रोसिडिंगवर दिलेले आहेत। आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पुणे महापालिकेला त्या ठिकाणी मोकळ्या जागेसह लेआउट काढणे आणि त्यांना PM अंतर्गत घरे बांधून देणे। तर शासन निर्णय कोणता? तर झोपडपट्टीची अतिक्रमणे नियमित करणे 1999 आणि 2018 या शासन निर्णयानुसार त्यांना त्यांचा हक्क देणे त्या ठिकाणी, अशी या लोकांची मागणी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश। परंतु महापालिका ते आदेश पाळत नव्हते, आजही पाळत नाही का? तर काय गौडबंगाल आहे? तर ह्याच्यावर जर कागदपत्रामध्ये आम्ही वेळोवेळी 4 वेळा महापालिकेवर आंदोलन करून नवल किशोर राम आयुक्त महापालिका यांना सगळी वस्तुस्थिती सांगूनही महापालिका ऐकत नाही का? तर महापालिकेने त्या वस्तीमध्ये वस्ती असताना आराखड्यामध्ये 15 मीटर 18 मीटर रस्ता आरक्षित केला आहे। हरकती नाही, सूचना नाही, लोकांच्या काय माहिती नाही, मग कुणी आरक्षित केला? आणि आरक्षित करण्यामागे गौडबंगाल एकच आहे की त्या ठिकाणी SRAची 18 मजल्याची इमारत व्हावी। एक मजला 200 कोटीचा आहे साहेब, आणि मग ह्या 1,500 कोटीच्या भ्रष्टाचारासाठी 18 मजल्यासाठी हा रस्ता महापालिकेने आरक्षित केला का? आणि कायदे धाबे बसवलेत का? त्यांनी कोणाला मदत केली? विवेक पाटीलला केली? कोणत्या पुढाऱ्यांना केली? अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणूनच आग लावली का त्या झोपडपट्टीला, असा बी विषय आहे। आणि म्हणून ह्या गंभीर विषयावर पुणे महापालिका लेआउट काढत नाही मोकळ्या जागेसहित, कारण ती जागा आहे म्हाडाची आणि म्हाडाची जागा जरी नावावर असली तरी म्हाडानी सुद्धा पोकळीस्त म्हणून कलेक्टरकडून ती घेतलेली आहे। जेव्हापासून घेतली तेव्हापासून ताबा ह्याच लोकांचा आहे आणि झोपडपट्टीच्या अतिक्रमण नियमानुसार ती म्हाडाला मिळू शकत नाही। असं असताना मुख्यमंत्र्याकडे अर्ज देऊन या लोकांनी 25 वर्षापूर्वी मागणी करतात की बाबा म्हाडाची जागा हस्तांतरण करा, आमचे हक्क आम्हाला द्या। 25 वर्ष शासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी पाहिलं नाही आणि त्यामुळे ते म्हाडाचं नाव पोकळीचं राहिले। परंतु म्हाडाने या मोकळ्या जागेवर प्रोजेक्ट राबवला आहे आणि आता जेवढी जागा राहिली तेवढी सुद्धा जागा या लोकांना लेआउटसाठी देत नाही, अडथळा लावला आहे। महापालिका लेआउट काढायला, प्रोजेक्ट राबवायला, ह्यांना परवानगी द्यायला, बांधकामाला एका पायावर तयार आहे भ्रष्टाचार करायला। आणि इकडे SRA सुद्धा बोगस SRA म्हणजे जिथं तुमच्या नोटरीची सही नाही, शिक्का नाही, वकिलाचं नाव नाही, काय नाही, मोकळ्या जागा सोडल्यात। असं 10 साली 9/9/2010ला प्रस्ताव दाखल केला विवेक पाटीलनी आणि तो 5/5/2016ला रद्दसुद्धा केला SRAनी आणि त्याला परत जिवंत करून तुम्ही त्यांना परत आणताय। हा सगळा कागदोपत्री खेळ तिथल्या त्या विवेक पाटील बिल्डरच्या कुठल्या पाठीराख्यांनी केला आहे आणि त्यांच्या हितासाठी आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी, ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं निस्ती पळापळी, नुकसान भरपाई मुख्यमंत्री कार्यालयाने गेले 2 महिन्यापूर्वी आदेश देऊनही ह्या हेडखाली बाबा ह्या लोकांना प्रत्येक कुटुंबाला 1.5 लाख रुपये द्या असे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश आहेत, कागदी पाठवलेत। तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रस्ताव महापालिकेकडे पाठवला। महापालिकेचे आयुक्त म्हणतात आम्हाला हे देता येत नाही, महापालिकेने अहवाल तयार करून लेआउट काढता येत नाही किंवा अशी अडचण आहे म्हणून तो जिल्हाधिकाऱ्याकडे पुन्हा पाठवला आहे। अशा पद्धतीने ह्या प्रत्येक विभागाने आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला टोलवाटोली केली आणि सगळे नेते एका बाजूला आहेत, बिल्डर एका बाजूला आहे, अधिकारी एका बाजूला आहे। ही गोष्ट मुख्यमंत्री कार्यालयाला सगळ्यांना माहिती आहे, हे आरगुंडे साहेबांना माहिती आहे, हे परदेशी साहेबांना माहिती आहे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सचिव
त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं की बाबा तुमची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये बैठक आयोजित करू. 2 महिने झालं अद्यापही बैठक झाली नाही. आणि मग आम्ही 6 महिने आंदोलन करत असताना नुकसान भरपाई मिळत शकत नाही, लेआउट काढला जात नाही आणि त्यांना PM अंतर्गत घरं दिली जात नाही, SRA बोगस राबवला जातो आहे, तो पुढं केला जातो आहे, म्हाडा हस्तांतरण करू देत नाही. अशा चहूबाजूच्या कचाट्यामध्ये जर ही गरीब नागरिक राहत असतील, हे दलित लोक राहत असतील, तर ह्यांनी अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा असा अर्ज देऊन सुद्धा निश्चित 338ची नोटीस आज पोलीस प्रशासन असेल गुन्हे दाखल करत नाही. पाठीराखीत म्हणजे त्यांना ज्यांनी भ्रष्टाचार केला, जे कोण अधिकारी असतील, बिल्डर असतील, सांगा तुम्ही कसा न्याय भेटेल या लोकांना. आणि म्हणून आमची गेली 6 महिने हीच मागणी की मुख्यमंत्री महोदयांनी या गरीब लोकांच्या हक्कासाठी इतका गंभीर प्रश्न झालेला आहे, जो जळीत झाला आहे, 2 लोक मेल्यात, इतक्या लोकांना 100 लोकांच्या झोपड्या जळाल्यात, यांना आपण बैठक घ्यावी हाच एक उपाय आहे. अन्यथा हे आंदोलन अधिक आमचं तीव्र होईल.